clap for Shreyas. ये खिलाड़ी पूरे कोटे के साथ ऊपर जा रहा है। वाह क्या बात है। जबरदस्त गर्दी आहे आतमध्ये। बाप रे केवढे गोविंदा तुम्हाला दिसत आहेत समोर आणि ते क्वालिफिकेशन राऊंड चालू आहेत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्लॉग खूपच स्पेशल असणार आहे। आपला गोपाळकाला हा सण येतोय आणि बऱ्याच ठिकाणी क्वालिफिकेशन राऊंड चालू आहेत आणि प्रो गोविंदाचे पण क्वालिफिकेशन राऊंड झालेले आहेत आणि जस्ट आजच म्हणजे 27 तारखेला विरारमध्ये क्वालिफिकेशन राऊंड चालू आहेत। 40 गोविंदा पथक आज परफॉर्म करतायत आणि त्यातले 16 गोविंदा पथक कोणते क्वालिफाय होणार आहेत ते तुम्हाला सर्व काय या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। एवढे काय गोविंदा पथकांची नावं मला इथले माहिती नाही, पण तिथे जाऊन सर्व काय मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आणि दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि नेहमीच काहीतरी वेगळं आणि चांगलं दाखवण्याचा प्रयत्न असतो। व्लॉग मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो आणि मागच्या वेळेस प्रो गोविंदाच्या व्हिडिओंना सर्वच व्हिडिओंना भरभरून प्रेम तुम्ही दिलेलं आहे, तसंच प्रेम सर्वच व्हिडिओला तुम्ही द्या, या पण व्हिडिओला द्या। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा। चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण 10 जुलैला फायनल सुद्धा आहे आणि प्रो गोविंदाचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील। निघूयात लगेचच विवा कॉलेजला जाण्यासाठी आणि एकापेक्षा एक गोविंदा पथक आहेत आणि थरावर थर लावतायत। 5 थर, 6 थर, 7 थर लावतायत। तर चला पाहूयात आता आपण थरारच थरार। तर मित्रांनो, पूर्ण पॅक झालंय आणि हे इथे विवा कॉलेज आहे, इथेच क्वालिफिकेशन राऊंड चालू आहेत। सर्व गोविंदास दिसत आहेत रोडला। तर चला आता आतमध्ये जाऊया तिथून। हे पाहू शकता याच ठिकाणी आहे क्वालिफिकेशन राऊंड आणि श्रेयस अय्यर सुद्धा आले होते इथे सकाळी। तर चला आता आतमध्ये जाऊन पाहूयात। आता जबरदस्त गर्दी आहे आतमध्ये मित्रांनो आणि थर लावायचे चालू आहे तिथे। अगदी सावकाश, काही करायची नाहीये। जोरदार जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे, जोरदार टाळ्या झाला पाहिजे। सावकाश उतरायचंय, सावकाश। गोविंदा पथकाचं नाव आहे एकच नारा, एकच नारा। स्वागत करूया दक्षिण नवीन अजिंक्य दादा मोरेगाव। अतिशय चित्त थरार कशी सुरुवात, ज्या वेगाने चपळाईने थर रचायला सुरुवात आणि यशस्वी सलामी। क्या बात है, कमालीच्या वेगाने चपळाईने अजिंक्य दादा गोविंदा पथकाची ही यशस्वी सलामी। Jadi स्वरूपात आपल्या वैज्ञानिक अगदी सावकाशामध्ये प्रयत्न केलेला आहे।
बहुत ही शानदार खेल करते हैं, सात बहुत ही जबरदस्त शरीर का संतुलन और अच्छा कर का जमीन पर बैठ करके आसमान देखता है, जो जमीन पर बैठ करके आसमान देखता है, खूब सिद्ध करायचं ते दास ताकदीवर गेले, दास संभ्रमात तुमच्या काळाच्या लक्षात गिरी मात्र ताकदीवर लागली आहे. शिवगणेशच्या गोविंद पथक दुसरा प्रयत्न Yes, the next team and the team name is Shubha Govinda Pathak. तर मित्रांनो हे पाहू शकता 40 गोविंदा पथक इथे उपस्थित आहेत. बापरे केवढे गोविंदा तुम्हाला दिसत आहेत समोर. आणि इथे क्वालिफिकेशन राऊंड चालू आहे, ते पाहू शकता तुम्ही. पूर्ण कॉलेज इथे भरलं आहे. प्रतिष्ठान गोविंदा पथक तसेच सभोवताली 2 महिने प्रशिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केलं. अतिशय वेगानं एका थराबद्ध ते रचत आहे. सरसर बरोबर गोविंदा सरतोय बरोबर रचतोय थराबद्ध सुरू झाली धडपड. उद्याशी मागणी धडपड स्कूल चांगला त्यानंतर पहिला दुसरा लिफ्टर आणि हे एकावर किती आपण त्या ठिकाणी पाहू शकता. प्रयत्न जबरदस्त सुंदर अप्रतिम सावकाश उतरायचंय सांभाळून. गोविंदामध्ये धडक मारणारा असा एक गोविंदामध्ये आपल्या समोर सादर करण्यासाठी येणार आहे. एकापेक्षा एक सरस कामगिरी करणाऱ्या गोविंदा पथकापैकी एक. त्या गोविंदा पथकाचे नाव आहे पालसाई गोविंदा पथक. विजयाच्या नावासोबत प्लीज वेलकम. सेहत जैसा बिना स्वाद रखना है तो मधुमक्खी की तरह मिलकर आपको काम करना पड़ता है. वही काम कर रहे हैं. देखिए एक बात थी बहुत ही जबरदस्त इनका बेस फॉर्मेशन है. उसके साथ एक बार फिर पहला लेग दूसरा लेग में टक्कर मारने की पूरी कोशिश हो रही है. एक खिलाड़ी पूरे कॉन्फिडेंस के साथ ऊपर जा रहा है. वाह क्या बात है. कम समय में पूरा करके दिखाते हुए मानुष्य गोविंदा पथक आउटस्टैंडिंग रोटिंग परफॉर्मेंस. क्या बात है. शिवशक्ति गोविंदा पथक नगीनदास. स्टार्ट तो बहुत बेहतरीन किया है. जैसे कि आप फॉर्मेशन को देख रहे हैं. उसके बाद में पहले लेग दूसरा लेग अपना टावर पूरा करने की पूरी कोशिश मैदान के अंदर आगे की सारे खिलाड़ी थी और बहुत तेजी के साथ टावर की तरफ पहुंच चुके हैं. और सुरक्षित के साथ सलामी देते हुए प्रॉपर सलामी देते हुए यहाँ टॉपर एक जो मंत्रा है उसको आपको नहीं बोलना है.
लिफ्टर का खेल बहुत महत्वपूर्ण है, बहुत शानदार खेल है, बहुत शानदार। यस, आपके सामने गोविंदा पदक है, उस गोविंदा पदक का नाम है शिवशक्ति गोविंदा पदक नगीन दास। आस्ट्रेलियन परफॉर्मेंस। 3, 2, 1. पण आपण आपल्या सर्वांच्या जीवारी जिंकण्यासाठी धडपड चालली, शिवजोत्सव भेटी उत्सव खेळण्याची झाली तयारी। पाहूया कोण पडते कोणाबरोबर। शिवसाई गोविंदा पदक त्यांना माहिती आहे अति काही संकट आहे, त्यामुळे ते शिगेमाला एक रस्तात अतिशय आत्मविश्वासावर। आणि आता 1 2 3 4 5 आणि 6 पहा, वा वा अतिशय आत्मविश्वासानं, अतिशय सुंदर सलामी दिले, पण काम संपलेलं नाही। पदक बहुत शानदार तरीके से उन्होंने स्टार्ट किया था, बहुत अच्छा कर रहा है। Fabulous performance by शिवसाई गोविंदा पदक। श्री खरोखर मनाशी एक उडगाड वाहतूक या ठिकाणी दाखल झाली आहे। आपलं सादरीकरण दाखवण्यासाठी नाव आहे नगीनदास श्री हिंद मराठा गोविंदा पदक। हिंद मराठा गोविंदा पदक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे। कमी वेळेत जलद गतीने 6 कार लावण्याचा प्रयत्न त्यांचा। क्या बात है, अप्रतिम 6 थरांची यशस्वी सलामी। हिंद मराठा कोणता सम्राट? एकच सम्राट। तर सोबत गणिता गजरामध्ये स्वागत करूयात एकच सम्राट, माझे हृदय सम्राट गोविंदा पदक। पूर्वपट असला की करतात त्याकडे पाठ, एकत्र आले की ते चढतात सुसा भन्नाट। आणि आता पहा काय घडतंय गाडी गाडी थरापत्तर बसले गेलेले आहेत। आणि पुन्हा काही सलामी अतिशय सुंदर आहे, पुन्हा एकदा त्या पद्धतीने आपण खाली येत्या कायचा गजर झालेला आहे, अप्रतिम, अतिशय सुंदर, शानदार। आणि आता ते खाली अगदी आपण बघितलं सैन्यमान उतरतात। नागलेश्वरचं सम्राट मागे गणेशोत्सवासाठी एक ख्यातनाम असं नाव आहे। जर का मोरेगाव चालले जातं हे नागलेश्वर नगर आणि इथला मागे गणेशोत्सव खूप फेमस आहे। आणि त्या नागलेश्वरचं सम्राट गणेशोत्सव मंडळाचे हे सगळे आमचे जना मना सर्वांचे कैवारी। तर जोरदार गाण्याच्या गजरामध्ये स्वागत। कैवारी व गोविंदा पदक श्री प्रमुख, त्याचबरोबर इस मनुष्य असलेले सर्व खेळाडू योग्य तयारी। 1 2 3 4 6 थरांची सलामी, प्रचंड विश्वास निर्धार केलाय पक्का। दूर संकल्प करून गोविंदा वरती चढतात। अगरबत्ती व निदान करून बघा कमालीची कागेल कर्ज होऊन तुम्हाला एका इथून तुम्हाला परतायचं आहे। बॉटम टू टॉप, टॉप टू बॉटम, ये आपको नहीं भूलना है। एक बार भी आपको नीचे भी आना है। बहुत शानदार प्रदर्शन और एक बार फिर आपने सतत जीत लिया, लेकिन अलग अलग एंगल से देखा गया। पिता या था खाली उतर असताना दृश्य पाठी रेडच्या माध्यमातून बघितली जात आहे।
गोविंदा खाली उतरले परंतु पंचांचा निर्णय काय असं कधी बघा बरेच जमान तरी आवडीचा पदक अतिशय जबरदस्त कामगिरी करत असताना 3-1 गोविंदा पका 3, 2, 1. all set. बहुत अच्छी बिगिनिंग आप देख सकते हैं जिस तरह से एक का गोविंदा पहला लेयर दूसरा लेयर टॉपर की तरफ बढ़ रहे हैं और ह्यूमन पिरामिड इसको कहा जाता है। जिस तरह से स्पेन में ये खेल बहुत मशहूर है और देखिए एक खिलाड़ी किस तरह से आगे बढ़ रहा है, इसमें तालमेल रखने की जरूरत है, वो तालमेल दिखाई दे रहा है। शानदार प्रदर्शन बजरंगी बॉयज अच्छी टीम का खूबसूरती के साथ अपनी मंजिल की तरफ बढ़ रहे हैं। अच्छा शरीर का संतुलन और अब ये हुकुम का एक काम ऊपर चला गया, हाथ ऊपर है तारामंडल में, बहुत बढ़िया तरीके से वो तालियां भी बज रही है। अच्छा माहौल और अब आपको नीचे भी आना है। कारण जस्ट घरी आलोय आणि सर्व सामने आपण पाहिले, म्हणजेच क्वालिफिकेशन राऊंड सुरू होते। जे काय गोविंदा पथक आहे त्यांचं मी शूट घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे आणि 40 टीममधले फक्त 16 गोविंदा पथक सिलेक्ट होणार आहेत, म्हणजेच फायनलसाठी 10 तारखेला येत्या 10 ऑगस्टला फायनल आहे विवा कॉलेज येथे। नक्कीच या तुम्ही पण। पाहायला गेलं तर तसा भरपूर क्राऊड होता आणि ज्या अँगलने शूट घेणं पॉसिबल झालं त्या अँगलने शूट घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे। आणि आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकापेक्षा एक गोविंदा पथक आहे ते मला आज समजलं। जसे प्रो गोविंदाला स्पीडनी चढतात तसंच इथे सुद्धा भरपूर वेगाने बेकी वगैरे सर्व सेटअप करून मग एकदम स्पीडनी चढतात गोविंदा सर्वच। तुम्ही पाहिलाच व्हिडिओ। तर चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आणि 10 जुलैचा ब्लॉग म्हणजेच फायनल राऊंड्स आणि प्रो गोविंदाचे ब्लॉग्स बघायचे असतील तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बोल बजरंग बली की जय।